एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये नववळण, नगरसेवक शम्स खान यांचे एसपीना निवेदन. निष्पक्ष तपास, संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश आणि सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाईची मागणी. माझे नाव खोटेपणानं जोडले जात आहे, नगरसेवक शम्स खान यांचा दावा. एसपींकडे सविस्तर निवेदन. अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 612/2026 एमडी ड्रग्ज प्रकरण संदर्भात नगरसेवक शम्स समीउल्ला खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर निवेदन दिलं आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष, स्वतंत्र, सर्वंकष आणि प्रभावी तपास करून संपूर्ण अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, तसंच सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार या प्रकरणामध्ये एमडी अर्थातच मेफोड्रेन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं प्राथमिक माहितीतनं समोर आलं आहे. त्यामुळं हा केवळ स्थानिक गुन्हा नसून त्यामागे मोठं संघटित रॅकेट किंवा राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. शम्स खान यांनी स्पष्ट केलं आहे की या गुन्ह्याच्या FIRमध्ये त्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे नाव आरोपी म्हणून नाही, तसंच आत्तापर्यंतच्या तपासातही त्यांच्या विरोधामध्ये कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा समोर आलेला नसल्याचं त्यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. तरीही काही व्यक्ती आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आणि समर्थकांचे नाव या प्रकरणाशी जोडून खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित पोस्ट, व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट निवेदनासोबत जोडल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. निवेदनामध्ये त्यांनी पोलीस प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये फरार आरोपींना तातडीनं अटक करणे, संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क, आर्थिक व्यवहार, हवाला, बँक व्यवहार, मोबाईल डेटा, CDR, IP लॉग्स, सोशल मीडिया कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक पुरावे, तसंच परदेशातील संपर्क अर्थातच फॉरेन लिंकेजेस यांचा सखोल तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही निरपराध व्यक्तीची विनाकारण बदनामी होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच सोशल मीडियावर खोटा प्रचार करून बदनामी करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनामुळं आधीच चर्चेत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाला आता नवे वळण मिळालं असून पोलीस प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.